टॉस फॉर संतोष तरे. दोन लाजवाब चौकार संतोष यांच्या बॅटमधून आलेले आहेत. गावदेवी भादवड संघाचे संतोष तरे. रितेश पाटील साहेब यांना विनंती आहे सुपर 4चं पारितोषिक द्यायचं आहे. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ए भारत गॅस हे बक्षीस. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. सुपर 6साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांच्याकडून एक सुंदर रिस्टवॉच हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि बघायचं आहे कोणाला हा पारितोषिक भेटतोय. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू यशवंत तरे फ्रॉम भादवड टीम, ज्याच्या बल्ल्यामधून एक षटकार आपल्याला पाहायला भेटलं. नरेश म्हात्रे साहेब शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते यशवंत तरेला पारितोषिक भेटतंय आणि त्यांचे बंधू रवींद्रजी तरे यांना आनंद द्विगुणित नव्हे तर त्रिगुणित, म्हणजे सख्खे भाऊ आहेत. म्हणजे ह्याला म्हणतात दुग्ध शर्करा योग. खरंच म्हणजे गुड जॉब. आता आपण सामनावीरच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. भरपूर काही बक्षीस आहेत. बघूया कोण आहे सामनावीर. आणि मला यशवंत दादांना सांगायचंच होतं की तुम्ही पुन्हा परत या, कारण मॅन ऑफ द मॅच गोज टू यशवंत तरे. 6 बॉलमध्ये 16 रन्सची झुंजार पारी त्यांनी खेळलेली आहे. क्या बात आहे. तर यशवंत तरे साहेब अर्थात रवींद्रजी तरे यांच्याकडून सुरुवात करूया. भावाकडून दुसऱ्या भावासाठी एक अनोखी असं बक्षीस. या सर. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं हे बक्षीस आहे. ये धमाका सिर्फ बाली ट्रॉफी में ही हो सकता है. अभिनंदन. आता मी डॉक्टर झरार यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते अजून एक बक्षीस द्यायचं आहे. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. त्याचप्रमाणे नरेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे. जावेद दलवी साहेब आणि अस्फर बोळिंजकर साहेब यांचा फोटोसुद्धा आहे त्या गिफ्टवर. आता मी विनंती करणार आहे मुझम्मिल भाई यांना ताजा किचनचा डिस्काउंट वाउचर हे यशवंत तरे यांना देता आहेत ते. तदनंतर मी विनंती करणार आहे रितेश पाटील आणि नरेश म्हात्रे हे संयुक्तरित्या अंजूरची एवन जोडी निलेश पाटील आणि सुखदाकी यांनी पुरस्कृत केलेलं हे फ्रूट बास्केट. निलेश पाटीलचा आज वाढदिवस आहे. आमच्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा. तदनंतर मी विनंती करणार आहे डॉक्टर झरार यांना की आपण ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी आणि रवींद्र तरे आणि डॉक्टर झरार हे ट्रॉफी देत आहेत यशवंत तरे यांना. खूप खूप धन्यवाद रवींद्रजी तरे, डॉक्टर झरार खरबे. अजून एक कॅप राहिली आहे. रवींद्रजी तरे आपल्या शुभ असते. यस, एव्हरीथिंग फॉर दी ब्रदर. क्या बात आहे. SK स्पोर्ट्स मापोली यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ही टोपी. आज तरे परिवारमध्ये आनंद आहे आणि मला वाटतं रात्री उशिरा का होईना काहीतरी गोड पदार्थ, पुरणपोळी, श्रीखंड काहीतरी असेल. नाहीतर मग चिकन नाहीतर मटणाचा बेत असू शकतो. ओके, खूप खूप धन्यवाद. एक 2 मिनटं बोलूया तुमच्याशी यशवंतजी. यशवंतजी 40+ क्रिकेट जे आहे त्याची एक वेगळी मजा आहे. काल पण चित्तथरारक सामना ठाकूरपाडा संघाने जिंकला. आजसुद्धा तुमचा सामना अटीतटीचा झाला, परंतु त्यात तुम्ही चांगलं परफॉर्म केलं. 40+चा हा कॉन्सेप्ट आहे दिवसानुदिवस पॉप्युलर होत चाललं आहे. तर 40+ क्रिकेट विषयी काय म्हणाल. 40+ जर म्हणायचं झालं तर सध्या यांना तरुणांना लाजवेल असंच आमचं क्रिकेट आहे. आता ही समजा गावची टीम आहे, पण जेव्हा मिक्स टीम असतात ना, मिक्स, त्यावेळेला आमचा खेळ आणखी चित्तथरारक असतो आणि चुका नसतात. ज्या चुका आता एकच गावचा संघ असल्यामुळं सगळेच प्लेयर असतात, पण जेव्हा मिक्स मिळून येतात तेव्हा अतिशय जोमाने क्रिकेट असतो तो, आणि तो बघण्यासारखा असतो. तो कोणी म्हणू शकत नाही का तो रेग्युलर आहे का 40+ आहे. रेश्मा. सर, एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. 6 बॉलमध्ये 16 रन्सची दमदार खेळी खेळलेली आहेत. बाली ट्रॉफी 2021मध्ये खेळताना आणि मॅन ऑफ द मॅच घेताना सामना जिंकलेला आहेत, हिरो बनलेला आहेत, कसं वाटतंय. मी बाली ट्रॉफीचा बेस्ट बॅट्समन राहिलेलो आहे. गेल्या वेळेला लॉकडाऊनच्या अगोदरच्या ज्या गेम झाल्या त्याच्यात 2018मध्ये बेस्ट बॅट्समन राहिलेलो आहे. त्याच्यानंतर आत्ता पण मला संधी मिळाली. माझ्या अगोदर कैलास जादू उतरायचा, तो मला बोलला की तू जा.
मी त्या संधीचं सोनं केलं आणि खरोखर मला खूप आनंद वाटला. ड्युटीवरून डायरेक्ट ग्राउंडवर चालवतो मी. क्या बात आहे. तर खूप खूप धन्यवाद यशवंत तरे साहेब. तुम्ही भाग्यवंत व्हा, यशवंत व्हा, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या भावी क्रिकेट मॅचेससाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते यशवंत तरे साहेब आपल्यासोबत, ज्यांनी 6 बॉलमध्ये 16 रन्सची दमदार पारी खेळली आणि एज इज जस्ट अ नंबर असं सांगितलेलं आहे आपल्या तरुण मित्रमंडळांना. सो आता पुन्हा एकदा वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. खूप रंगतदार मॅच चालू आहे. लगेचच वळूया कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. सामना सुरू आहे. आपण पाहतोय हॅलो हॅलो भरत घाटाल फेम टीम सचिन इलेवन भिनार विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी समोर खेळलेलं आहे. ऑनड्रॉयचा फटका आपण पाहतोय. मिड ऑन रिझनमध्ये फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना आणि एका धावेने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे. ते धावफलकर 12 धावा. हेमंत पाटील यांनी चांगली सुरुवात केली होती. चौकारांनी चांगली सुरुवात केल्यानंतर त्या खेळीचं रूपांतर मात्र मोठ्या खेळीमध्ये करू शकला नाही आणि पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण तिथे केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ती 13 धावा. ग्रामीण पूलमधील मजर आपण सामना पाहतोय. केवनी स्पोर्ट्स केवने यांनी सरपंच भरत घाटाल फॅम टीम सचिन इलेवन भिनार या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे भिनार संघाकडून. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीपला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावेने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 15 धावा. लोअर फुल टॉस गेंद रही थी वहाँ पर कपिल की और बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को खेल दिया था बल्लेबाज मंगेश ने. 2 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं. ग्रामीण पूल का ये मुकाबला सचिन इलेवन भिनार और केवनी स्पोर्ट्स केवनी के बीच में. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होते. जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव मिळतात केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला आणि केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 17 धावा. आपण जो सामना पाहतोय सचिन इलेवन भिनार भरत घाटाल फॅम टीम विपक्षी केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कपिल दुसरं षटक हाताळतोय. पहिलं षटक संजू घाटाल यांनी हाताळलं होतं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी कपिल दूरवरच्या टोकाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज मंगेश. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, लांबी कमी आणि सुरेख झेल. फलंदाज फेल. मंगेश याची गिली संपुष्टात येते. दुसरा हादरा बसतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला मंगेशच्या रूपाने. हल्की सी शॉर्ट गेंद थी वहाँ पर बल्लेबाज ने पुल करने की कोशिश की थी. बल्ले का टॉपेज लगा और विकेट गिरता हुआ. और ये देखिए हमारे बीच में इस वक्त रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल का आगमन हो चुका है. क्या बात आहे. रायगडचा टायगर आपण उस्मान पटेल याला पाहतोय. उस्मान पटेल और एबी ऑफ भिवंडी गैसुद्दीन शेख और किंग ऑफ टेनिस क्रिकेट बिलाल शेख का भी आगमन होता हुआ. रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल इस वक्त हमारे बीच में आ चुके हैं. वेलकम उस्मान पटेल, आपका स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में. येस 3 स्टार ऑफ टेनिस क्रिकेट टाइगर ऑफ रायगड उस्मान पटेल, एबी ऑफ टेनिस क्रिकेट गेसुद्दीन शेख अँड किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख हे 3 क्रिकेटर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि तिन्ही क्रिकेटरांचं बाली ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुपरचे उपर शो आणि सुपरचे उपर खेळाडू
या 3 ट्रॉफी या ट्रॉफीमध्ये आलेल्या त्या तिन्ही खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दोन फलंदाज बाद दोन फॅलमध्ये फरकलेले आहेत. नवीन फलंदाज क्रिस गेलला निलेश पाटील येतोय. पोलार्डच्या अंदाजामध्ये खेळणारा फलंदाज भावेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने क्रिस गेलच्या अंदाजाने नेहमीच फलंदाजी करताना निलेश पाटील एक तगडी जोली खेळपट्टीवर आहे. आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाकडून. प्रणव भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्या 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आज मित्रांनो 16 मार्च आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजवला होता दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हर्षल गिफ्ट्स याने. कारण आजच्या दिवशी 2007च्या विश्वचषकामध्ये त्याने नेदरलँड संघाविरुद्ध सलग 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 2012मध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने मिरपूर वनडेमध्ये शतक झळकावताना 100 शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. प्रणव यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधल्याने एक चौटी धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावीने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या होतोय धावपुलकर 18 धावा. ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष भरत घाटाल फॅम टीम सचिन इलेवन भिनार या दोन संघामध्ये. तो तीसरे ओवर के लिए अब प्रणव को बुलाया गया है. पहली गेंद के ऊपर 1 रन आता हुआ. पहले 2 ओवर में हमने देखा कि जो रन बनाए केवनी स्पोर्ट्स केवनी ने 17 रन बने हैं 1 विकेट गंवाने के बाद. ये देखिए रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल को दिखाया जा रहा है. अभी अभी हमारे बीच में आगमन हुआ है उनका. प्रणव भोईर आलेला आहे तिसऱ्या षटकासाठी. इस बार अच्छी गेंद वहाँ पर प्रणव की पूरी तरह से बल्लेबाज को खोल कर रख दिया था. तो बहुत बढ़िया गेंद यहाँ पर एक बार फिर से प्रणव की. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टॅपाचा चेंडू होता आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. कमाल की गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर इस ओवर में प्रणव द्वारा. स्कोर अभी भी रुका हुआ है 19 रन 2 विकेटें गंवाने के बाद. केवनी स्पोर्ट्स केवनी उसी बीच वहाँ पर पंच कर दिया है कवर की दिशा में. वहाँ पर डीप में खिलाड़ी ज़रूर है लेकिन बहुत ही खूबसूरत वहाँ पर कवर ड्राई लगाया था इस गेंद के ऊपर बल्लेबाज ने. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. ग्रामीण पुल का ये मुकाबला इस वक्त चलता हुआ केवनी स्पोर्ट्स केवनी और सचिन 11 भिनार के बीच में. केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष सचिन इलेवन भिनार. यानंतरचा ग्रामीण पूलमधील आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर स्पोर्ट्स सेलार विरुद्ध नामदेव स्पोर्ट्स डोंगे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचा संघनायक आणि नामदेव स्पोर्ट्स डोंगे संघाचा संघनायक. इस बार ऑन साइड की दिशा में खेला वहाँ पर बल्लेबाज नीलेश ने. एक बार फिर से 1 रन आता हुआ. अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही यहाँ पर. धुमाल सर जिस तरह से स्लॉग ओवर में गेंदबाजी कर रहे हैं प्रणव जगह नहीं दे रहे बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जात आणि नक्कीच फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी रूम दिलं जाणं हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे शिल्पकार अल्ताफ बाली सर आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळाले होते संजय भाई म्हात्रे साहेब. जी बिल्कुल अल्ताफ बाली सर और संजय म्हात्रे सर की जो दोस्ती है धुमाल सर वो बहुत ही गहरी दोस्ती है. उसी बीच वहाँ पर स्लॉक करने की कोशिश. ऊंचाई ज़्यादा है लंबाई कम. गेंद के वहाँ पर और पारी समाप्त होती हुई विकेट नंबर 3 का पतन होता हुआ. दिनेश भोईर सैफ यान आपण पाहतोय भिनार संघामधील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही आणि फलंदाज भावेश पाटील हा बाद झालेला आहे.
हे आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. अतिशय उत्कृष्ट झेल तिथे समाप्त केलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉकशिपचा फटका होता. गुडघ्यावर वाकून हा फटका केला होता फलंदाजाने. मात्र चेंडूला जे अंतर कापायचं होतं ते अंतर कापू शकला नाही. जी बिल्कुल, स्ट्रोक तो बहुत बढ़िया खेला था लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे वहाँ बल्लेबाज भावेश. 3 विकेटें गंवाने के बाद केवनी स्पोर्ट्स केवनी अब तक रन बनाए हैं 20. तीसरे ओवर का खेल हम देख रहे हैं और इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है प्रणव द्वारा. नवीन फलंदाज वाकलन स्पेशल विनय पाटील येतोय. मात्र सामना करेल क्रिस गेल, निलेश पाटील. इस बार फुल टॉस गेंद वहां पर देखना, इस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक आता हुआ इस बार नीलेश के बल्ले से. धावसंख्या 4 ने वाढते हे आपण पाहूया. लॉर्ड फुलटा चेंडू होता आणि अगदी समोर खेळला होता व्ही शेपमध्ये निलेश पाटील याने. चौकारीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 24 धावा. 3 ओवर की समाप्ति पर 3 विकेटें गंवाने के बाद केवनी स्पोर्ट्स केवनी ने अब तक जो रन बनाए 24 रन. आउट होने वाले अगर बल्लेबाजों की हम बात करें धुमा सर, तो हेमंत पाटिल ने अच्छी शुरुआत ज़रूर की थी. पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगाई थी और 6 रन बनाकर वो आउट हुए. उसके बाद मंगेश, उन्होंने 7 रन बनाए और अभी हमने देखा कि भावेश वो 4 रन बनाकर आउट हुए. समय के मामले में सहयोग करना है आपको, तुरंत ही फील्डिंग लगानी है और गेंदबाजी की शुरुआत करनी है. यापुढील सामना आपण पाहणार आहोत नामदेव स्पोर्ट डुंगे विरुद्ध पॉवर शेलार या दोन संघामध्ये. या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक केली जाईल. डुंगे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. शेलार संघाचा संघनायक आपण यायचा आहे. नामदेव स्पोर्ट्स डुंगे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचा संघनायक आपण यायचा आहे. पुढील लढत ग्रामीण पूलमधील आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलार विरुद्ध नामदेव स्पोर्ट डुंगे या दोन संघामध्ये. तो लास्ट ओवर के लिए अब देवराज को बुलाया गया है, जबकि सामना करेंगे बल्लेबाज विनय. ये देखिए वीआईपी डाइस पे इस वक्त रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल और उनके साथ में मापोली की शान शादाब खोदकर और किंग ऑफ टेनिस क्रिकेट बिलाल शेख देवराज. पहली गेंद वहाँ पर देवराज की बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग की दिशा में. वहाँ पर थोड़ा सा फंबल होता हुआ और दूसरे रन के लिए पलट चुके वहाँ पर दोनों ही बल्लेबाज. 2 रन आते हुए पहली गेंद के ऊपर 2 रनों की मदद से स्कोर जा पहुँचा है 26 रनों पर. लास्ट ओवर का अब खेल शुरू हो चुका है धुमाल सर. अब यहाँ से केवनी स्पोर्ट्स केवनी यही चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा रन बटोरे. अगदी बरोबर. या षटकामध्ये धावा जमावे लागतील. अगदी धावांची पेरणी करावीच लागेल. एक सन्मानजनक स्कोरपर्यंत जर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला पोहोचायचं असेल तर. इस बार पटकी हुई गेंद थी, हुक कर दिया इस गेंद को, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक आता हुआ इस बार विनय के बल्ले से. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाजाने केली होती चूक का फलंदाजाला लागली होती धावांची भूक आणि फलंदाजाने फटका खेळलाय हुक. हुकचा फटका आपण पाहतोय वाकलन स्पेशल विनय पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढते. या फटक्याची नित्यंत आवश्यक होती केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला आणि तो फटका खेळलेला आहे विनय पाटील याने. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर खेला है विनय ने. अपने सामने गेंदबाज ने पटक दिया था गेंद को. ये देखिए किस तरह से शॉर्ट गेंद थी, सफल होकर वहाँ पर हुक किया वहाँ पर बल्लेबाज विनय ने. 6 रन आते हुए इस गेंद के ऊपर. पावर शेलर के कैप्टन और नामदेव स्पोर्ट डुंगे के कैप्टन, हालांकि नामदेव स्पोर्ट डुंगे के कैप्टन आ चुके हैं, दोनों कैप्टन आए. वेलकम वेलकम. शैलेश पाटील डुंगे संघाचा संघनायक, सचिन भोईर पॉवर शेलार संघाचा संघनायक. पुढील सामना आपण शेलार विपक्ष डुंगे या दोन संघामध्ये पाहणार आहोत. देवराज एक बार फिर से सामना करेंगे विनय. इस बार सफल होकर खेलने की कोशिश की थी, वहां पर क्रॉस द लाइन खेलना चाहते थे इस बार बल्लेबाज विनय. लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ
इस एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ डबल 33 रन। नेल्सन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते कारण 33 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आज हमारे बीच में रायगढ़ के टाइगर वो बैट्समैन जो खासदार कप में भी चमका था, बाली ट्रॉफी में उस्मान पटेल की बल्लेबाजी को देखना ना भूलिए। रायगढ़ का टाइगर ज़रूर धारेगा इस ग्राउंड पर। इस वक्त वीआईपी डाइस पे हैं, उनका दिल की गहराइयों से इस्तकबाल है अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से। वेलकम टायगर ऑफ रायगड. टेनिस क्रिकेट विश्वामधील खूपच मोठं नाव. ये आप देख सकते हैं अशफाक पनवेलकर, शादाब कोतकर, उस्मान पटेल, बिलाल शेख और अल्ताफ बाली सर। इस बार फुल टॉस गेंद वहां पर देखना, इस गेंद को खेल दिया है और इस बार दिनेश से चुकौती हुई, कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ वहां पर 2 रन जरूर आते हुए इस गेंद के ऊपर 2 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 35 रनों पर। ये देखिए किस तरह से स्ट्रोक को खेला था, फुल टॉस गेंद थी लेकिन बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे, चुकौती हुई वहां पर डीप में दिनेश भोईर से। टीम के नीलेश। कैप्टन है जिनसे कैच छूटा है। नीलेश एक बार फिर से सामना करेंगे देवराज का। एक बार फिर से वहां पर देखना, इस बार लेकर घूम गए चाबुक और ये गेंद बच जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक आता हुआ फिर से नीलेश के बल्ले से। छोटी गेंद मानो खोटी गेंद, काफ़ी हाफ ट्रैकर गेंद थी, काफ़ी समय था, गेंद के लाइन के अंदर आए, बेहतरीन हुक शॉट बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, जा रही है आउट ऑफ पार्क। 6 रन, बहुत ही ताकतवर पावर बैक हुक शॉट है और हुक शॉट खेलने का ये बहुत सही तरीका है कि आप या तो गेंद की लाइन के पीछे आए या तो गेंद की लाइन से हट जाए। अगदी बरोबर. हुक शॉट फटका खेळण्यासाठी अनुकूल चेंडू होता आणि त्या फटक्यावर आपण पाहतोय मोर उमटलेले क्रिस गेल, निलेश पाटील यांनी 6 धावांची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावफलकावर 41 धावा. बिल्कुल यहाँ पर महंगे साबित होते हुए लास्ट ओवर में देवराज अब तक 16 रन खर्च किए, अभी भी एक गेंद का आना बाकी है। पहली इनिंग की समाप्ति के लिए एक गेंद बची हुई है। उमर 11 में देखना ना भूलिए रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल की बल्लेबाजी को। जी बिल्कुल भावे सर। तर शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. इस बार ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे वहां पर नीलेश, लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ तो पहले बल्लेबाजी करते हुए केवनी स्पोर्ट्स केवनी ने रन कुल बनाए है 42 और 43 का टारगेट रहेगा सचिन 11 भिनार के सामने। यस, अगले टॉस की तरफ हम बढ़े लेकिन भारत के हाई प्रोफाइल ओपनर्स में उस्मान पटेल, थॉमस डाइस, शाही शेख, सुमित डगले, ये कई नाम हैं जो हाई प्रोफाइल ओपनर्स हैं। आइए अगले टॉस के लिए जहां डूंगे बनाम तो उस्मान पटेल, थॉमस डाइस, ये वो नाम है, सुमित डिगले। बहुत बहुत शाही शुक्रिया सिद्दीक भाभी जी, बहुत बहुत शुक्रिया। दोस्तों, अतिथि देवो भव, हमारे मेहमान हमारे भगवान हैं, ये महाराष्ट्र और भारत की संस्कृति है। और आज हमारे बीच रायगढ़ के तलोजा से ताल्लुक़ रखने वाले उस्मान पटेल उपस्थित है। उस्मान पटेल की पॉपुलैरिटी के बारे में केवल 2 चीज़ें कहूँगा कि जब उमर 11 खेलती है तो पूरी दुनिया एक ही सवाल पूछती है, उस्मान पटेल का मैच कब है, और उनको रायगढ़ का टाइगर नाम दिया गया है। और यकीन जानिए उस्मान पटेल जब बैटिंग करते हैं तो यूट्यूब व्यूअरशिप सीधी 8-10 हज़ार से बढ़ जाती है। और जैसे सचिन तेंदुलकर आउट होने के बाद लोग टीवी बंद कर देते थे, वैसे अगर उस्मान आउट होता है तो यूट्यूब व्यूअरशिप सीधा 8-10 हज़ार से घट जाती है। सो इज़ अ क्राउड पुलर बैट्समैन। और आइए उनका भव्य स्वागत हम करने जा रहे हैं। आज नईम शेख साहब सत्कार सम्राट, आज वाकई में भव्य सत्कार की तरफ हम अग्रसर होते हुए एक बार जोरदार तालियों से दोस्तों, रायगढ़ का टाइगर, भारत की शान, ओपनिंग बल्लेबाजी का मान, वो है उस्मान। और एक रंग बिरंगी शॉल और ये गुलदस्ते के तमाम फूलों के रंग और खुशबू आपके जीवन में बनी रहे उस्मान पटेल। और एक बेहतरीन और नायाब ट्रॉफी आप देख रहे हैं
जिससे आपको नवाजा जा रहा है। बहुत बहुत अभिनंदन उस्मान पटेल। तो आइए अब अगले टॉस की तरफ हम आगे चल रहे हैं और उस्मान पटेल के दस्ते मुबारक से ये टॉस होगा। यस, कृष्णा सातपुते, मुन्ना शेख, उस्मान पटेल, थॉमस डाइस, शाही शेख और सुमित डिगले, ये वो 6 नाम हैं जो हाई प्रोफाइल ओपनर में गिने जाते हैं भारत के। चलते हैं 5 फॉर्च्यून रिलेटर्स टॉस बॉक्स में हरीश पंड्या और रेशमा मेहकर के पास। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबा आणि टीम। मित्रांनो, आपल्यासोबत पॉवर स्पोर्ट्स शेलारचा पॉवर आहे आणि दुसऱ्या बाजूला नामदेव स्पोर्ट्स डोंगे असे 2 बलाढ्य संघ। 4 षटकांचा सामना ग्रामीणमधला। आमचे मॅच रेफरी अझीम अब्दुल्ले साहेब आपण वर यायचे आणि उस्मान पटेल आपचे गेस्ट आणि त्याच्यासोबत SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर साहेब। अरे यस, थँक्यू उस्मान भाई, आइए ना। रायगडचा टायगर आज भिवंडीच्या नगरीत आलाय, क्या बात है, शेर खुद आ गया है भिवंडी में आज। आणि यस, मी दोन्ही टीम्सना आणि पाहुण्यांना दाखवू इच्छिते, कॉईनच्या एका साईडला आहे बाली ट्रॉफीचे सर्वेसर्वा अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद उस्मान। डू दी ऑनर। नामदेव स्पोर्ट्सचा हा कॉल असेल, AB इज अ कॉल आणि AB इज द कॉल। अल्ताफ बाली तुम्हाला पावलेले आहेत। हे टॉस कॉइन तुम्हाला उस्मान पटेल कडून भेटतंय आणि रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी आणि मनसब मुल्ला यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ही सुंदर छोटीशी किट बॅग। अभिनंदन। उस्मान ने दोनों कैप्टन से हाथ मिलाया, मतलब आज रनों की बरसात है भाई इस मैच में, ये पक्का है। हाँ, क्या बात है, थैंक यू सो मच उस्मान पटेल। नामदेव स्पोर्ट्स टॉस जिंकलेले आहात, उस्मानने हात पण मिळवलेला आहे, काय निर्णय असणार आहे? आम्ही फिल्डिंग घेऊन फील्ड फर्स्ट, काय रणनीती असणार आहे? बाली ट्रॉफी 2021 खेळताय, मोठा मुकाबला होणार आहे, काय रणनीती असेल? रणनीती म्हणजे समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखला तर आम्हाला जिंकायचे जास्त चान्स असणार। नक्कीच, समोरची टीम तुम्हाला माहिती आहे का? त्यांचे थोडेसे नुक्स त्रुटी वगैरे काही माहिती आहे का? नाही, समोरची टीम पण चांगलीच आहे, त्यांच्याकडे पण 3-4 चांगले बॅट्समन आहेत। काय सांगायचं आहे बाली ट्रॉफी 2021? बघा मैदान पाहिलं, त्यामधलं आतमधलं सर्कल आहे, LED लाईट्स, म्हणजे बाली ट्रॉफीमध्ये काही ना काहीतरी आविष्कार होत असतात, वेगवेगळे आविष्कार होत असतात, परफॉर्मन्स ऑफ द डे आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगायचं आहे? बाली ट्रॉफी तर जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हापासून मी सर्व टुर्नामेंट खेळलेलो आहे, कारण ही ट्रॉफी जेवढी सुंदर आहे काय, बाली ट्रॉफी जर आपण खेळलो नाही तर काय म्हणजे खेळण्याची मजाच नाही असं आहे। आणि मी प्रत्येक वेळेस बोलतो का जे अल्ताफ बाली आहेत ते जे शो करतात ते असं कोणी शो करू नाही शकत। ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज द बेस्ट, क्या बात है। तर आपल्यासोबत एक युवा संघनायक सचिन आहे। पॉवर ऑफ शेलार म्हणजे शेलार गावाचा क्रिकेटचा मोठा इतिहास आहे आणि एकापेक्षा एक सरस असे लेजंड खेळाडू या गावाने दिले आहेत। तर सचिन, सर्वप्रथम कॅप्टनशिप करताना किती आनंदित आहेस? खूपच आनंद आहे की मला गावचा खूप सपोर्ट आहे आणि माझ्यासाठी पूर्ण गाव खूप मला सपोर्ट करतो आणि प्रेक्षक पण माझ्यासाठी येतात, तर गावाचा मला पहिल्यापासून सपोर्ट असल्यामुळे मी कॅप्टनशिप पण मलाच दिली त्यांनी। आणि पहिली बॅटिंग आहे, 4 षटकांचा सामना आहे, एखादं लक्ष आहे का डोळ्यासमोर? हो, नक्कीच 40+ जाण्याचा प्रयत्न करू आणि चांगली टीम आहे ती पण, आणि 40+ केली तर आम्हाला बॉलिंग आपली चांगली आहे तर आम्ही त्यांच्या मारून नाही देणार त्यांना। संघामध्ये तुझ्यापेक्षा वयाने जे मोठे खेळाडू आहेत, अर्थात हरिकेश आहे, दिनू आहे, असे खेळाडूंसोबत तू कुठल्या पद्धतीने वार्तालाप करतो, त्यांचं मार्गदर्शन तुला कसं भेटत असते? दिनो का पहिल्यापासून आम्हाला सांगत आलेलं आहे की मी असलो तरी तुम्ही काही प्रेशर घ्यायचं नाही, काय असेल तर तुम्ही एकत्र खेळा, 11 जण तुम्ही एकत्र खेळतील तर एक राहाल टीममध्ये, तर तेव्हाच आपण जिंकू। तर खूप खूप धन्यवाद। खूप मोठी गोष्ट त्याने सांगितली आहे, टीमवर्क मेक्स ड्रीम वर्क। So news from the toss box, Namdev Sports won the toss and choose to field first. All the very best. May the best team win. आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021. लगेच वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू हरीश एंड थैंक यू रेशमा। पहला विकेट गिरता हुआ ऑन दी आप खेलने की कोशिश की थी,
संजू ने 4 रन बना के आउट हुए। 43 का लक्ष्य रखा है सचिन 11 भिनार के सामने। मेरे साथ आईपीएल की वेलवेट वाइस कुणाल दाते जुड़ चुके हैं। बहुत ही सुंदर मौसम है, आइडियल क्रिकेट कंडीशन, दूधिया रोशनी पूरे मैदान को अपनी बाहों में लेती हुई। ये देखिए ऑन दी अप खेला था, सिर स्थिर नहीं था और डीप मिड ऑफ पे आउट हुए। और कुणाल अब देख सकते हैं कि एलईडी जो सर्कल है वो अब जगमगाता हुआ, क्योंकि पॉवर प्ले चल रहा है। हो, ही देखील एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि यावर्षी हा वेगळा कार्यक्रम अल्ताफ बालीजी यांच्या वतीने आपल्यासमोर आहे की ज्या वेळेला पॉवर प्ले सुरू असतो आणि रात्री ज्या वेळेला आपण ही स्पर्धा खेळतो त्यावेळेला एलईडी ब्लिंक होतात आणि पॉवर प्लेचं षटक त्यामध्ये टाकलं जातं। अगर बाहर से कोई भी आए या टेलीविज़न पे पहुँचे, उसकी नज़र जाए तो वो ये लाइट जली हुई देखेगा तो उसको अंदाज़ा होगा कि पावर प्ले चल रहा है। बहरहाल खेल की शुरुआत होती हुई, ओ बढ़िया गेंद साइड आर्म विकेटों में थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया गेंद को कवर पॉइंट पे 1 रन, स्कोर 5 पे पहुंचा है। देखिए 43 का लक्ष्य है और इस तरह के जो टोटल रहते हैं 4 ओवर में वो थोड़े घातक रहते हैं। क्या कहा था सचिन तेंदुलकर ने सेमीफाइनल के बारे में कि ये जो 245-50 के बीच का जो लक्ष्य है ये भारत को 2 माइंड करेगा। भारत 300 के ऊपर चेस करती, 200 के अंदर का चेस करती और वहीं कुछ हुआ। इस तरह के जो टोटल रहते हैं बैट्समैन के दिमाग में बहुत कुछ चलते रहता है। बड़े शॉट के लिए जाए, सिंगल डबल खेले और सोचते सोचते वो समय निकल जाता है। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है गैप में, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। भावेश ने चौके से खाता खोला। क्या कहेंगे कुणाल इस स्ट्रोक के बारे में? काय टायमिंग होतं भावेशचं आणि या टायमिंगच्या जोरावर मिडविकेट फेन्स क्लिअर करणारा हा बाली ट्रॉफी चौकार। मॅग्निफिसंट बॅटिंग बाय भावेश भोईर आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 9। 1 ओवर की समाप्ति पे 9 रन बने। ये देखिए बहुत ही खूबसूरत वर्कड अवे ऑन द साइड, कपल ऑफ बाउंसेस क्रॉस दी वाइटिश मिड विकेट फेंस फॉर 4। 1 ओवर समाप्त हो चुका है, रन बने 9। अगला मुकाबला नामदेव स्पोर्ट डुंगे ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। पावर शेलार को बल्लेबाजी की दावत दी है। आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो, बाली ट्रॉफी 2021 आए दिन बाहर के एक नई बहार, एक नया आविष्कार आप मैदान में देख रहे हैं। मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है। और ये देखिए रिंग में जो एलईडी लाइट थी वो बुझ चुकी है। ये इशारा है कि ग्रामीण का मैच हो रहा है। गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज केदार मडवी को। सामना करेंगे टीम के कैप्टन दिनेश भोईर। दिनेश भोईर कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं। भिनार बनाम क्यों नहीं दिवे। पटकी हुई गेंद बल्ले के फेस को खोला, स्टीयर किया, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। ताकत कम और नजाकत ज्यादा, इसे कहते हैं कुणाल मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। लेट कट बॉल येण्याची वाट पाहिली, लेट पण थेट बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने दिशा दिली फक्त आणि पहा किती चांगला फटका। वेट अँड वॉच पॉलिसी, बॉल येऊ दिला जवळ आणि त्यानंतर कट केला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन। बिल्कुल काफ़ी देर से गेंद का इंतज़ार किया और वार किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रनों पे पहुंचा है। हालांकि खराब गेंद तो नहीं थी। केदार मडवी इस मरतबा फ्रंट फुट पे आकर फ्लिक स्ट्रोक किया है डीप स्क्वायर लेग में, 1 रन बनता हुआ। 1 रन से स्कोर 14 पे पहुंचा है। इस तरह के शॉट थोड़े अटपटे लगते हैं, लेकिन अगर टाइमिंग हो तो बहुत ही ज़बरदस्त लगते हैं। यहाँ तो टाइमिंग भी हुआ था, लेकिन यहाँ पर अगर ये गेंद गैप से निकल जाती बाउंड्री लाइन के बाहर तो तालियां ज़रूर बजती इस स्ट्रोक के लिए। दिनेश भोईर जो कि टीम के कैप्टन हैं, एक सिरा संभाले हुए हैं। 14 रन, 43 का लक्ष्य।
बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल लगभग 11 को छूता हुआ जो आस्किंग रन रेट था। देखिए बल्लेबाज गेंद को अगर काउंट करता है उसके उछाल को, तो फिर शॉट बहुत ज़बरदस्त रहता है। हमारे बीच इस मरतबा पंच किया, बैकफुट पे जाकर जगह दी थी, वहाँ पर 1 रन बनता हुआ। दिलीप पाटिल सरोली पाड़ा हमारे बीच में, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम दिलीप। इस ग्राउंड पे अगर सबसे ज़्यादा गोल्डन 6 किसने लगाए तो दिलीप पाटिल ने लगाए BC4 सिटी क्रिकेट में। इस वक्त ठंडी हवा के झोंके मैदान के ऊपर बहते हुए, बहुत ही खुशगवार मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन, बहुत ही खूबसूरत स्क्वायर ड्राइव, दूर से ज़रूर खेला लेकिन ज़मीन के सहारे डीप कवर में 1 रन। 1 रन से स्कोर 16 रनों पे पहुंचा है। देखिए मेरा अपना मानना है कुणाल के पहले आंखें जमाई जा रही है। सामना कर रहे हैं भावेश। बहुत बढ़िया वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकलती भी। देखिए कुणाल गाइडलाइंस होने की वजह से कोविड-19 के दर्शक नहीं, वरना एक बाली ट्रॉफ़ी के बारे में मैं आपको बताता चलूँगा कि बाली ट्रॉफ़ी 2018 में 2 से 3 ऐसे फैंस थे जिन्होंने अपने बाल बाली ट्रॉफ़ी में कटवाए थे। बोल्ड कर दिया है, बेल जल उठी है, अपने आप को यॉक किया था बैट्समैन ने, 1 और विकेट। बाली ट्रॉफ़ी 2018 जो कि बहुत पैक क्राउड थी, मुझे आज भी याद है कि कई ऐसी बहनें थी जिन्होंने हाथों में बाली ट्रॉफ़ी को लिख दिया था, और उस वक्त मुझे कहना पड़ा था कि आंखों से तो काम हुआ है, काजल क्यों बदनाम हुआ है, और जब से लगाई ये मेहंदी तूने बाली ट्रॉफ़ी का नाम हुआ है। तो बाली ट्रॉफ़ी का वो जुनून भले से हमको देखने को नहीं मिल रहा है, इस वक्त टेलीविज़न से यूट्यूब पे है, लेकिन ग्राउंड में अल्ताफ बाली और पायनियर ने बहुत स्ट्रिक्ट मेंटेन किया, लोगों से रिक्वेस्ट की और लोगों ने सपोर्ट भी किया। ना अगदी बरोबर आहे, परिस्थिती विपरीत आहे. यंदाचं वर्ष जे आहे ते अगदी विपरीत वर्ष मी म्हणेन. परिस्थिती अनुसरून आपल्याला खेळ करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे कोविड-19च्या रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि जे शासनाचे नियम आहेत त्या अंतर्गत ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना इथे येण्याची मुभा नाही आहे. घरबसल्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून TV सेट्सवर, आपल्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर ही स्पर्धा पाहू शकता, आनंद घेऊ शकता. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2018मध्ये अक्षरशः हेअर कट केल्या होत्या फॅन्सनी बाली ट्रॉफीसाठी. मेहंदीच्या स्वरूपामध्ये आपल्या माता भगिनींनी आपल्या हातावर नाव कोरलं होतं बाली ट्रॉफीचं. आणि त्याचमुळे की काय, क्रिकेट हा धर्म झाला आहे भारतामध्ये आणि खऱ्या अर्थाने बाली ट्रॉफीचे जे आयोजक आहेत अल्ताफ बाली सर यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ते क्रिकेट जगतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांच्या माध्यमातून त्याचमुळे की काय असा सोहळा ते नेहमीच प्रेझेंट करतात आपल्यासाठी. 2 ओवर में 16 हुए, 2 ओवर में 29 चाहिए. आइए सुनते हैं कुणाल दाते को कौन बनेगा विजेता. बॅकफुटला जाऊन कट केलाय, डीपमध्ये फिल्डर आहेत. 27 रनची आवश्यकता होती 12 बॉलमध्ये आणि तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय. जोखीम भरलेली रन आहे आणि त्याचमुळे पंचांनी देखील आता डिसिजन पोचवलाय तिसऱ्या अंपायरकडे. रनआउटसाठी तिसऱ्या अंपायरची मदत आता इथे घेतली जाईल. टेक्निकल टीम तयार आहे. ऑनफिल्ड अंपायरने हा डिसिजन पोचवलाय थर्ड अंपायरच्या दिशेने. ॲक्शन रिप्ले प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून बॉल हातामध्ये गॅदर केला विकेट कीपरने. बॅट्समन आउट, OUT. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समनला जावं लागेल आणि मी म्हणेन जवळपास अर्धा फूट बॅट ग्राउंडिंग करत असताना मागे होती क्रीजच्या आणि त्याचमुळे ते रनआउटच्या स्वरूपामध्ये. दिनेश, बॅक टू द पॅव्हिलियन. हमारे बीच में हमारे 15 बैट स्पॉन्सर RK फ्रीट और MJ स्पोर्ट्स के रज़ीक वारी भी हैं और गैसुद्दीन शेख भी हैं हमारे स्पॉन्सर. वेलकम. साथ में मिस्टर बौदीन, असद बौदीन भी पहुंच चुके हैं, उनका भी इस्तेकबाल है.
26 रनची अजूनही आवश्यकता असेल या मॅचमध्ये. चांगला खेळ दोन्ही टीम इथे करत असताना 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रणय आला नवीन बॅट्समन, प्रणय आणि प्रणव भोईर ही जोडी सध्या मैदानामध्ये. राऊंड विकेट, आखूड टप्प्याचा बॉल, फाईन लेगला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या ग्राउंडची. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. अधिक एलिवेशन नहीं था शॉट के पीछे, लेकिन मैनेज किया उन्होंने डाउन द ग्राउंड खेलने में 4 रन. अब रन कैसे आए ये ज़रूरी नहीं, रन आना ज़रूरी. 2000 का नोट पुराना हो या नया, देगा तो 2000 रुपये. 10 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत या मॅचमध्ये. या बॉलवर 4 रन. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आल्या आल्या प्रणयच्या बॅटमधून एक चौकार आणि त्यानंतर एक येतोय मोठा षटकार. स्ट्रोक, फोर्सिंग शॉट और गेंद काऊ कॉर्नर के ऊपर जाती हुई 6 रन. कमाल का शॉट. देखिए एग्जीक्यूशन कितना अच्छा था, शरीर का बैलेंस बहुत ही परफेक्ट था और शॉट में टाइमिंग लाजवाब. प्रॉपर टायमिंग, बॅकफुटला गेल्यानंतर वेट ट्रान्सफर केलं आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. साऊंड चांगला होता आणि हा साऊंड नेहमीच आवडतो बॅट्समनला. हा साऊंड आवडत नाही बॉलरला आणि फिल्डर्सला. एक चांगलं टायमिंग. 9 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता असेल मैदानामध्ये आणि मैदानामध्ये खेळ करतोय प्रणय, ज्याच्या बॅटमधून या 2 बॉलवर रन आलेत 10. 9 बॉल आणि 16 रन. तुम्ही पाहताय बाली ट्रॉफी 2021. आणखीन एक आविष्कार या स्पर्धेमध्ये. LED ब्लिंक्स होतात ज्यावेळेला पॉवर प्ले सुरू असतो आणि आता 4-4 ओव्हरच्या मॅचेस आहेत ग्रामीण गटातल्या. त्या प्रत्येक मॅचच्या प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये 30 सर्कल अगदी चमकलेलं पाहायला मिळेल LEDsनी. आणि हीच तर खरी खासियत आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं. मॅजिक बॉक्स या स्पर्धेमध्ये तर खासियतच राहिलेली आहे. गेले अनेक वर्ष बाली ट्रॉफीमध्ये मॅजिक बॉक्समध्ये तुम्ही षटकार ठोकला तर अक्षरशः बक्षिसं तुम्हाला मिळतात, पारितोषिकांची खैरात तुमच्यावर होते. 9 बॉलमध्ये 16 रन. यावेळेला क्लीन बोल्ड, प्लेड ऑन झाला बॅट्समन आणि चुकी होते बॅट्समन प्रणयकडून आणि त्याला जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. कहीं ना कहीं 2 शॉट में बहुत अच्छा उन्होंने फुटवर्क एलिवेशन बना के खेला. ये देखिए जगह से खेला, दूर से खेला, गेंद बल्ले के अंदर लगकर प्लेड ऑन हो गए. इसलिए मैं अक्सर कहता हूं कि मोबाइल में जहां नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. बदल आले ते खूप महत्त्वाचं आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका विकेट नंतर आणि ओव्हर नंतर, कृपया ही विनंती आणि फर्स्ट वॉर्निंग तुमच्यासाठी आहे. याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वेळेच्या मर्यादा आहेत. यानंतर होणारी मॅच पॉवर शेलार आणि नामदेव स्पोर्ट्स डुंगे. टॉस इथे जिंकला डुंगे टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता या मॅचमध्ये असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सचिन 11 बिनार विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. आणि बिनार टीमला लक्ष्य होतं 43 रनचं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 8 बॉलमध्ये आता 16 रनची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन किरणला देखील बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग या ओव्हरच्या दरम्यान. एक षटकार आला, हाफ ट्रॅकरवर षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय बॉलर जयेशने. देखिए बहुत कम ऐसा होता है बड़े स्ट्रोक के पास बॉलर अपने आप को कमबैक करे. आणि हे करून दाखवलंय जयेशने. हे महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. 7 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. हमारे बीच इस वक्त सैफ शेख और यासिर शेख भी जुड़ चुके हैं. दोनों का इस्तेकबाल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा इथे प्रयत्न केला जातोय आणि तसं होते देखील. दुसरी रन कंप्लीट होते.
आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, रन करायचे 14. व्हाट अ मैच। और वीआईपी डाइस पे इस वक्त हमारे स्पॉन्सर रजी कुवारी नज़र आ रहे हैं, असद बौद्दीन, गैसुद्दीन शेख भी हमारे साथ है, आर के फ्रीट, एमजे स्पोर्ट्स के रजी कुवारी, गैसुद्दीन शेख, नईम शेख साहब हैं, और पीछे की रो में तारिफ सैयद साहब 70-70। देखिए 70-70 का भी एक अलग नाम है कुणाल दाते। मेरा अपना मानना है कि 10 PL में जितनी जर्सियां दी गई थी और गैसुद्दीन शेख हमसे विदा लेते हुए, और उम्मीद है उस्मान पटेल के फैन फॉलोअर्स को कि इंशाल्लाह 23 और 24 उस्मान पटेल की बल्लेबाजी को देखना ना भूलिए। सुपर से ऊपर ओपनर और सुपर से ऊपर शो। 6 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता आहे. थँक्यू उस्मान पटेल. इथून प्रस्थान करत असताना गुजरातमध्ये त्यांना 70-70 बिग बॅश लीग खेळायची आहे आणि त्याच्यासाठी ते प्रस्थान करतात. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये असतील. 50-50 ये मैच 50-50 ये मैच अब हो रहा है। अजय बनाम लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुलर लेनचा बॉल, अंपायरकडे स्ट्रॉंग अपील आणि त्याच्या अगोदरच बॅट्समन आउट. खान अपनी टीम में कौन से चेहरे लाते हैं और शादाब कोतकर किस टीम के पीछे खड़े रहते हैं। 5 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. खुल्या गटातील ज्या मॅचेस आहेत, ज्या 23 मार्च आणि 24 मार्चला होणार आहेत, त्याचा ड्रॉ पण एकतर उद्या किंवा परवा या स्पर्धेमध्ये करणार आहोत. लाईव्ह ड्रॉ तो केला जाईल. और देखना ना भूलिए लाइव टेलीकास्ट 70-70 तारिफ सैयद की देन। ये भी एक कीर्तिमान हुआ है कि एक शो में 2 टेक्निकल टीमें कवरेज करेंगी। 5 बॉल हमारे आणि बीच हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर एसके एंटरप्राइजेस के शुमाइल सूसे आए हैं, आपका स्वागत। इस बीच एक गेंद बिट्स बैट्समैन बिट्स विकेट कीपर, वेलकम शुमाइल सूसे। समाजवादी वेस्ट के अध्यक्ष निहाल शेख साहब भी जुड़ चुके हैं, आपका भी इस्तेकबाल है। बाली ट्रॉफी 2021 क्या बॉलिंग कर रहे हैं, साइड आर्म गेंदे कर रहे हैं, टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब 4 गेंदे, कितने रन? 13 रन. 13 रन। अब मैं कह सकता हूं कि धीरे धीरे ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा। हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन किरण कडे जबाबदारी असेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय, फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल टर्न होतोय आणि ते बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन. मैच कट टू कट मुकाबला, कांटे की टक्कर, कश्मकश, और लगभग ये देखिए सुपर से ऊपर शो में सुपर से ऊपर मुकाबला। बहुत सही कहा आपने, गेंद टर्न होके चली गई, लेकिन देखना है कि यहाँ मैच टर्न होता है या नहीं। कितनी गेंदे कितने रन साहिबा? 3 गेंदे 9 रन। कमजोर दिल वाले अब धीरे धीरे अपने दिल पर हाथ रखे, मुकाबला बहुत ही कड़ा। 3 बॉल 9 रन. किरण स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना जबाबदारीने खेळ करावा लागेल. खूप महत्त्वाचा बॉल असेल हा, आणि बॉलिंग मार्कवर आहे अजय. फटका चांगला ऑन साईडला, मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. किरणच्या माध्यमातून सेकंड रनचा प्रयत्न होतोय. थ्रो चांगला आहे, विकेट कीपर एंडला, बॅट्समन रन आउट होईल आणि आता 2 बॉलमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 8 टीम सचिन 11 भिनारला.
रखने का जुनून और आउट हो गए। 2 गेंदे 8 रन। अगर इसमें कोई ऐसा शॉट आया तो आखिरी गेंद फिर दिल थाम के देख लीजिएगा। कपिल पाटिल हमारे बीच में, ये स्कोरर हैं, सरोली पाड़ा के, क्रिकेटर भी हैं, आपका भी स्वागत है। दिलीप पाटिल भी हमारे बीच में, सरोली पाड़ा के, वेलकम दिलीप। तर 2 बॉलांनी 8 रन हे समीकरण आहे मैदानामध्ये. आणि आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं, प्रयत्न केला होता रन घेण्याचा बॅट्समन किरणने, त्यामध्ये थोडंसं अपयश आलं. फ्रेममध्ये देखील नव्हता किरण आणि आता नवीन बॅट्समनकडे जबाबदारी आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी कैलाश स्ट्रायकिंग एंडला. येणारे बॉल शिल्लक आहे ते 2 आणि 2 बॉलमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 8. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये केली आहे बॉलर अजयने डेथ ओव्हरच्या दरम्यान. ऑन साईडला दिशा दिली आहे, हलक्या हाताने एक रन इथे कंप्लीट होते. दुसरा रनचा इथे प्रयत्न केला जाईल का, आणि एकच रन घेतली आहे. आणि शेवटच्या बॉलला जर इथे षटकार आला तर मॅच होईल टाय. यस, मेरा अपना मानना है, थोड़ा अपने आप को जान बचाइए, ये गेम प्लान का हिस्सा है। 2 रन थे, क्योंकि वो अभी अभी आए हैं कैलाश, और स्ट्राइक उन्होंने रोटेट किया है इस वक्त बैट्समैन किरण को, जो भी अभी तक खाता नहीं खोल पाए हैं। एक गेंद गोल्डन 6 से मुकाबला पहली मर्तबा सुपर से ऊपर शो में सुपर ओवर में जाएगा। आप इस गेंद को लोग टकटकी बांध के देखेंगे। ये गेंद 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 हो गई है। इस गेंद का सस्पेंस बढ़ गया है। क्या लगता है कुणाल आपको? तीनों ऑप्शन है, मैच मुकाबला टाई भी हो सकता है, 2 ही ऑप्शन है। यह मुकाबला फील्डिंग साइड जीत लेंगी ना. आता अगदी तसंच चित्र मैदानामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट केली आहे, बॅट्समन जो पूर्वी आला होता त्याच्याकडे स्ट्राईक दिली आणि किरणने जर इथे षटकार ठोकला तर मॅच होईल टाय. परंतु बॉलरने खूप चांगली बॉलिंग केली आहे, कौतुक व्हायला पाहिजे अजयचं, ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत हे षटक हाताळलं आहे. आणि रन पाहिजे जिंकण्यासाठी, 7 टायसाठी पाहिजे गोल्डन षटकार. आणि इथे क्लीन बोल्ड, सामना फिनिश, मॅच इथे जिंकली आहे केवनी स्पोर्ट्स केवनीने. सचिन 11 भिनार संघ या स्पर्धेच्या बाहेर. सचिन 11 हार्ड लक भिनार एंड कॉन्ग्रेचुलेशन हेमंत पाटिल एंड ऑल टीम केवनी स्पोर्ट्स केवनी। देखिए 43 के लक्ष्य को भी बहुत खूबसूरत गेंदबाजी से उन्होंने बचाया। हमारे बीच अभी अभी जुड़ गए हैं शुमाइल सूसे, रज़ीक वारी, असद बौद्दीन, नियाज शेख साहब, साथ ही साथ सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। आइए सुपर से ऊपर को एंकर रेशमा मैकर और वॉइस ऑफ इंडिया सुपर से ऊपर हरीश पंड्या इस वक्त बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा में जो प्रेजेंटेशन बॉक्स है वहाँ पे मौजूद हैं। प्रेजेंटेशन के लिए हम आपको लिए चलते हैं हरीश पंड्या और रेशमा मैकर के पास। बहुत बहुत शुक्रिया कमेंट्री बॉक्स। दोस्तों आप देख रहे हैं स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम से पायनियर स्पोर्ट्स और अल्ताफ बाली की देन बाली ट्रॉफी 2021 तीसरी शाम, और धीरे धीरे हम हमारे शेड्यूल को आगे ले जाते हुए अब कुछ ही मैचेस बचे हैं और रेशमा मेरे साथ जुड़ चुकी है। तो आइए हम शुरू करते हैं, हमारे स्पॉन्सर्स को थैंक्स करने का सिलसिले की शुरुआत करते हैं रेशमा से। We would like to thank our sponsor, Kapil Patil Foundation, माननीय श्री कपिलजी पाटील साहेब खासदार आणि देवेश पाटील, सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील ज्यांच्याकडून हे ड्रेस जे तुम्ही गणवेश पाहता, जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ड्रेस स्पॉन्सर झालेले आहेत। ए भारत गॅस, जावेद दळवी आणि अस्फर बुलिन्स्कर गिफ्ट हॅम्पर त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे। त्यासोबतच विशेष धन्यवाद बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, माननीय श्री दयानंद चोरगे साहेब, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे त्यांचे दोन्ही सुपुत्र यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे। त्यासोबतच मिथ फाउंडेशन, महेश चौगुले साहेब जे आपले आमदार आहेत, त्यांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे, त्यांच्याकडून फर्स्ट प्राइज ग्रामीणसाठी स्पॉन्सर झालेला आहे। बी क्रीमी, खुर्शीद फरीद अँड सैफ अन्सारी प्रेझेंटेशन बॉक्स आपण जे पाहत आहात ते त्यांच्याकडून स्पॉन्सर आहे। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, मांगीलालजी पालीवाल मॅजिक्स बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटीचं जे आहे ते त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे। ताज गार्डन धाबा, अली अहमद, आपण ज्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उभे आहोत ते त्यांच्याकडून स्पॉन्सर्ड आहे।
मक्खी पाटील अँड शाफिक बाई यांच्याकडून फर्स्ट प्राइज सिटीचं HVPL हे स्पॉन्सर झालेलं आहे. त्यासोबतच ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी, जी टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाहिली असेल, मार्बलची ट्रॉफी, बाली ट्रॉफी 2021मध्ये, ती त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यासोबतच पूर्वा कन्स्ट्रक्शन रवी सावंतजी आणि पूर्वा रवी सावंत यांच्याकडून मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहे. बर्फानी बाबा माननीय श्री पद्माकरजी चौधरी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सिटी यासाठी बाईक स्पॉन्सर आहे. त्यासोबतच तारीफ सय्यद भाई 7070 स्पोर्ट्स आपले विशेष आभार. योगेश कुमार अँड कंपनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तेजस पाटील 40+ साठी फर्स्ट प्राइज त्यांच्याकडून स्पॉन्सर आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डॅशिंग यंग तारिक रईस यांच्याकडून सुपर 6 वॉच स्पॉन्सर्ड आहे. त्यासोबतच फरहान पटेल महापोली की आन बान शान यांच्याकडून प्लेअर स्टँड स्पॉन्सर आहे. त्यासोबतच इरफान बुरे अगेन महापोली की आन बान शान यांच्याकडून प्लेअर स्टँड स्पॉन्सर आहे. त्यासोबतच RD धाबा, जर तुम्ही भिवंडीमध्ये राहता आणि RD धाबाला नाही गेलात तर काय केलात, विनोद पाटील यांच्याकडून 10 सायकल परफॉर्मन्स ऑफ द डे साठी स्पॉन्सर्ड आहेत. त्यासोबतच परिणिती चौधरी सतीश चौधरी यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज बाईक ओपनसाठी स्पॉन्सर आहे. SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच कॅप स्पॉन्सर्ड आहेत. स्पेशल एडिशन आहे बाली ट्रॉफी 2021चं. त्यासोबतच O2 लाईव्ह का पाणी नहीं पिया तो आपने जिंदगी में क्या पिया, फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांनी स्पॉन्सर केलेलं O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर. त्यासोबतच आपले जे मॅजिक बॉक्स आपल्याला दिसतात ते स्पॉन्सर केलेले आहेत दी सकारिया, चेतन सकारिया अँड सादिक शेख सूट्स अँड शेरवानी. लाहोटी कंपाऊंडमध्ये जावा आणि आत्ताच तुमच्या लग्नाची ऑर्डर द्या सूट्स आणि शेरवानीसाठी. फक्त आणि फक्त एकच ठिकाण, दी सकारिया. SK एंटरप्राइजेसचे शुमाइल सुसे, यारो के यार शुमाइल सुसे, थैंक यू सो मच, हम आपके भी आभारी हैं. जॉली डिज़ाइनर शेट्टी ब्रदर्स हरीश शेट्टी एंड विजय शेट्टी, हम आपके भी आभारी हैं. अगर डिज़ाइन में कहीं जाना हो तो सिर्फ जॉली डिज़ाइनर ही जाना हो. अब्दुल रहमान जैरूमी, हम आपके भी आभारी हैं. फिर से एक बार मांगीलाल पालीवाल जी, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, मैजिक बॉक्स एंड सेकंड प्राइज सिटी विनर, थैंक यू सो मच. अनिल गायकवाड, हम आपके भी आभारी हैं. सुजित ढोले उर्फ पप्या पराग पाथोळे जी, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. त्यासोबतच रॉयल बिल्डर्स एंड डेव्हलपर्स रोशन बाग इरफान अंसारी जी, इनका विशेष सहकार्य हमें लगा है, हम आपके भी आभारी हैं. बहुत बहुत शुक्रिया रेशमा, हम आभारी हैं. महबूब गोरी साहब, गोरी फॉर्म सेंटर हमारे वेलविशर हैं. सुभाष ठाकरे प्रेसिडेंट BCA ग्रामीण, वीरेन और धीरेन ठाकरे जिनके द्वारा आखिरी दिन 6 फैंसी प्राइजेस इनायत किए जाएंगे, उसके स्पॉन्सर है. RK फ्री हिट, MJ स्पोर्ट्स, रज़ी कुवारी और ग्यासुद्दीन शेख जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के रूप में 15 दिन के 15 क्रिकेट बैट स्पॉन्सर किए हैं. ताज़ा किचन ताबिर जयरूमी साहब जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है. तनिष्का आनंद नायडू जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 5 बाइसिकल्स ये स्पॉन्सर की हुई है. जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे साहब जिन्होंने आखिरी दिन 6 फैंसी इंडिविजुअल प्राइजेस स्पॉन्सर किए हैं. गैलेक्सी मोटर, फ्यूचर टेक एलिवेटर्स, रेसिडेंशियल लिफ्ट, कमर्शियल लिफ्ट या बहुत बड़े लिफ्ट, जो भी लिफ्ट हो, शोएब जिलानी और अदनान अंसारी, फ्यूचर टेक एलिवेटर्स. 5 फॉर्चून रियल्टर्स हमारे टॉस बॉक्स के स्पॉन्सर. लेट्स सी हू विन द टॉस, मुशीर नाचन, सदात पटेल और विष्णु चंदे. नुस्खा-ए अरेबिया, आपके दिल की बीमारी हो या कोलेस्ट्रॉल की बीमारी, जाफर शेख का कांटेक्ट करें. चोचा अखाड़ा, इरफान चोचा और रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेयर, फाद दलवी, मनसब मुल्ला जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए किटबैक स्पॉन्सर किया है. सिमना, आसिफ शेख, A1 चिकन सेंटर, अतीक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर. रुपेश यादव देवलेगांव जिन्होंने सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट में 3rd प्राइज स्पॉन्सर किया है. काशिफ मुरुमकर तलौली जिन्होंने BCA ग्रामीण क्रिकेट में 3रा प्राइज स्पॉन्सर किया है. और बिस्मिल्ला मोटर्स के रिजवान फ़की जिन्होंने ORS ड्रिंक तमाम टीमों के लिए स्पॉन्सर किया है. और हमारे सिद्धि इवेंट्स के रमाकांत यादव और चंद्रकांत यादव. फिर से एक बार बाली ट्रॉफी 2021 के सारे स्पॉन्सर को तहे दिल से शुक्रिया. चलते हमारे प्रेजेंटेशन सेरेमनी के पास. दोस्तों, अवार्ड्स इनायत करने के लिए मैं बड़े इज्जत के साथ आवाज़ देना चाहूँगा. यारों का यार शुमाइल सूसे, SK एंटरप्राइजेस, रज़ी कुवारी, RK फ्री हिट, MJ स्पोर्ट्स, आपको हमारे साथ जुड़ना है. शाहिद पापा, O2 लाइव, इनके साथ नौशाद हनी,
निहाल भाई ये हमारे साथ जुड़ेंगे और अशफाक पनवेलकर साहब। सभी मेहमानों को नम्र विनंती है कि प्रेजेंटेशन बॉक्स जो कि स्पॉन्सर किया है बी क्रीमी जूस थिक शेक आइसक्रीम फास्ट फूड और ताज गार्डन ढाबा, हमारे साथ जुड़ जाइए। रेशमा आपने जो आज कलर पहना है मुझे थोड़ा अनार की याद आ रही है। अब मुझे ऐसा लग रहा है कि मैं बी क्रीमी में अगर जाऊंगा तो अनार का जूस पीना जरूर चाहूंगा। क्या बात है, अगर बी क्रीमी वाले हमें सुन रहे हैं तो सर के लिए एक अनार का जूस तो आप ला ही सकते हो। आइए, नौशाद हनी साहब बहुत ही बुजुर्ग क्रिकेटर हैं, उनके साथ शाहिद पापा O2 लाइव, अल्ताफ बाली के लगते जिगर आप कह सकते हैं, शुमैल सुसे यारों का यार, दिलदार से लेके पड़गा तक शुमैल बहुत पॉपुलर है। निहाल भाई हमारे साथ, अशफाक पनवेलकर साहब आपका भी तहे दिल से इस्तकबाल है, और रजी कुंवारी भाई RK फ्रीड को आज पूरी दुनिया में मशहूर जिन्होंने किया, हमारे रजी भाई आपका भी तहे दिल से इस्तकबाल है। शाम का पहला अवार्ड ये है सुपर 4 जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर AA भारत गैस। आइए जानते हैं कौन है सुपर 4 विनर। सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू हेमंत। जोरदार टाळ्या होत्या हेमंतसाठी। एक चौकार हेमंतच्या बॅटमधून लागलेला आहे। आइए ये अवार्ड इनायत करेंगे शाहिद पापा O2 लाइव के। ये अवार्ड स्पॉन्सर किया है जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर AA भारत गैस। आइए अब सुपर 6 के लिए रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के जनाब तारिक रईस साहब द्वारा एक खूबसूरत रिस्ट वॉच स्पॉन्सर की गई है। मैं गुजारिश करूंगा SK एंटरप्राइजेस के शुमैल सुसे से कि आपके दस्ते मुबारक से ये अवार्ड दिया जाएगा। लेट्स सी हु इज वन दिस सुपर अवार्ड। 6 ऑफ द मैच गोज टू नीलेश। अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर नीलेश, जिनके बल्ले से एक शानदार बाली ट्रॉफी षटकार आया हुआ है। आइए, ये वो घड़ी है जिसको आप पहने और शान से सफर कीजिए। आइए अब मैन ऑफ द मैच की तरफ हम आगे बढ़ते हैं। मैन ऑफ द मैच में बहुत सारे इनाम और अकराम आज इनायत किए जाएंगे। जानते हैं कौन है मैन ऑफ द मैच। मैन ऑफ द मैच गोज टू वन मोर टाइम हेमंत, 6 रन्स और बॉलिंग करते समय 1 विकेट। क्या बात है। आइए हेमंत, सबसे पहले आपको जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर AA भारत गैस द्वारा स्पॉन्सर किया गया तोहफा इनायत किया जाएगा। निहाल भाई अभिनंदन, मुबारकबाद। हाँ, ये स्टार अट्रैक्शन है इस साल। ये धमाका सिर्फ बाली ट्रॉफी में हो सकता है। आइए रजी भाई, जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर का ये गिफ्ट हैम्पर रजी भाई ने दिया। अब मैं अशफाक पनवेलकर साहब से गुजारिश करूंगा, ताज़ा किचन का डिस्काउंट वाउचर आपको इनायत करेंगे। अगला बख्शिश नौशाद हनी साहब, बहुत ही बुजुर्ग क्रिकेटर और अल्ताफ बाली के क्रिकेट के सबसे बड़े चाहने वाले, आज उनके दस्ते मुबारक से ये एक और अवार्ड जावेद दलवी और असफर बोलिंसकर AA भारत गैस की देन। आइए अब मैं शाहिद पापा से गुजारिश करूंगा, SK स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई ये कस्टमाइज्ड बाली ट्रॉफी की कैप। आगे बढ़ते हुए मैं गुजारिश करूंगा यहाँ पर एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई खूबसूरत मार्बल की ट्रॉफी शुमैल सुसे, इनके दस्ते मुबारक से। और अब निहाल भाई और रजी भाई आपके द्वारा संयुक्त रूप से ये फलों की टोकरी जिसको स्पॉन्सर किया है बर्थडे बॉय नीलेश पाटिल और सुकेश डाकी, A1 जोड़ी ऑफ अंजूर। तो बहुत बहुत शुक्रिया नौशाद हनी साहब, रजी कुंवारी, निहाल भाई, अशफाक पनवेलकर साहब, शुमैल इब्न सुसे और शाहिद पापा। सभी मेहमानों का तहे दिल से शुक्रिया। A very warm welcome to Bali Trophy 2021 and now here with me हेमंत। हेमंत, शेवटच्या बॉल पर्यंत कळत नव्हतं क्या तेरी क्या मेरी, आणि शेवटी जिंकलेले आहात, सामनावीर ठरलेला आहे। कसं वाटतंय, काय सांगायचं? अतिशय छान वाटतंय। आमच्या गोलंदाजांनी मेहनत केली, चांगली गोलंदाजी केली म्हणून विजय मिळवला। बाली ट्रॉफी 2021चा हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्यात खेळताना किती आनंद होतो। कोविड-19चे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाळलेले आहेत, एकही ऑडियन्स नाही आहे, कमीत कमी लोकांसोबत आपण ही टुर्नामेंट खेळवतोय, त्याबद्दल काय सांगायचं आहे? अतिशय छान आयोजन आहे आणि ग्रामीणमध्ये पहिल्यांदाच एंट्री भेटलेली आहे बाली ट्रॉफीमध्ये। 4th-5वं वर्ष असेल मला तरी वाटते। बाली साहेबांचा मी धन्यवाद करतो की
ग्रामीणला पण तुम्ही प्राधान्य देत राहा. जी हाँ दोस्तों, एक बहुत बड़ा अवार्ड उन्होंने जीता है. जिसने टीम की तमाम तकलीफों का किया अंत वो है हेमंत. जिसने टीम को जिताया तुरंत वो है हेमंत. तो हेमंत, तुझं खूप खूप अभिनंदन. केवणी दिवे हा जो गाव आहे यांच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छितो इथून? आमची पब्लिक तर भरपूर असते, पण आमचा परफॉर्मन्स होत नाही. परफॉर्मन्स करण्यासाठी पोरांना मेहनत केली पाहिजे. पोरांना सांगतो की 100% द्या. क्या बात आहे. 100% दिलेला आहे आणि आज केवणी दिवे केवणी हा संघ जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स हेमंत अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. धन्यवाद. सो हे होते हेमंत आपल्यासोबत, जे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत केवणी दिवे केवणी संघाकडून. आणि आता पुन्हा लगेचच वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री पॅनल. धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद रेश्मा मयेकर. तर वळूया आपण सामन्याकडे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन आपण पाहतोय